सर्वांचं स्वागत आहे आपल्या पल्लवी एम.बी. व्हेजिटेबल शॉपच्या मिनी ब्लॉगमध्ये. जसं की सर्वांनाच माहिती आहे, आपली एक छोटीशी व्हेजिटेबल शॉप आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल कुठे आहे ही शॉप. जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला लोकेशनसुद्धा शेअर करेल आपल्या दुकानाची. आणि तुम्ही बघू शकता आपल्याकडे खूप क्वांटिटीमध्ये माल असतो आणि खूप टाईप्समध्ये सुद्धा आपण आपल्या दुकानात फळभाज्या ठेवतो, कारण की आपल्या इथे तेवढा क्वांटिटीमध्ये आपल्याला विकण्यासाठी माल लागतो. तुम्ही बघू शकता गिरायकाची गर्दी, म्हणजे नॉर्मल गिराईक आहे सध्या तरी स्टार्टिंग असते 4च्या 5च्या 6च्या नंतर आपल्याकडे जास्तीत जास्त गिराईक असतं. म्हणजे जर तुम्ही बघताय, जसं आता मला बऱ्याच जणांनी म्हणायला गेलं ना, तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुझा व्हिडिओ ना खूप फास्टमध्ये घेतेस तू. तर मी म्हणलं ठीक आहे, मग मी स्लोमध्ये घेते, कारण की ठीक आहे ना, तुम्हाला बघता येत नाही आहे म्हणून. मला बऱ्याच जणांनी तसं सांगितलं, काही जणांनी पर्सनली टेक्स्ट केलं, तुझा व्हिडिओ खूप फास्टमध्ये जातो, व्हिडिओ थोडासा स्लो घे, म्हणजे आम्हालासुद्धा बघता येईल तुझ्या दुकानात कसं असतं, काय असतं, तू कशी देते माल वगैरे. ठीक आहे, तुम्हाला जर बघायचं म्हणजे हे व्हिडिओ ऑडिओ न ऐकता तुम्हाला जर कस्टमरसोबत माझा असा वार्तालाप म्हणजे संवाद बघायचा असेल, तर मी तो एक सुद्धा व्हिडिओ टाकेल जर तुम्ही मला कमेंट केली तर. पुढे बघू शकता मी म्हणजे स्टार्टिंग, मग त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ स्लो केलेला आहे. तुम्ही बघतच आहात, म्हणजे काही गिराईक आहेत. स्टार्टिंग आहे ना 5:15 आणि आमच्या दादाने काय केलं ह्या टायमिंगला, म्हणजे म्हणायला गेलं ना, मी प्रॉपर कॅमेरा सेट केलेला तिथे. त्याने अचानक येऊन काहीतरी बाय मिस्टेक त्याच्याकडनं ना कॅमेरा थोडा खालीवरी झाला, त्यामुळे तो पुढचा व्ह्यू पूर्ण थोडासा ब्लर दिसतोय. म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही जसं व्ह्यू बघितला तसा व्ह्यू तुम्हाला बघता येणार नाही पुढे. तरी पण तुम्ही प्रयत्न करा आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण की थोडंसं बाय मिस्टेक मी नंतर लक्ष नाही दिलं, कारण की माझ्याकडे खूप नंतर कंटिन्यू ग्राहकाची गर्दी होती, त्यामुळे मला आहे ना नंतर कॅमेरा चेक नाही करता आला. मग त्यामुळे मी पण काही चेक नाही केला. नंतर मग घरी आल्यावर बघितलं तर नंतर तो कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ असे झाले, त्यामुळे मला नंतर कळलं की ह्याने कॅमेराचा व्हिडिओ थोडासा आहे ना हे केल्यामुळे आपल्याला कळलं नाही. तुम्ही बघू शकता पुढे कस्टमरची गर्दी आपल्या दुकानातील वगैरे. जर तुम्हाला यातील कोणत्या भाज्या आवडतात त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सध्या तरी मार्केट आणि तुमच्या इथे काय भाव चाललेत भाज्यांचे कमेंट करून ते सुद्धा मला नक्की सांगा, कारण की आपल्या इकडे तरी सध्या तरी खूपच स्वस्त आहे. म्हणजे वाटाणा ₹20 पाव, मिरची ₹20 पाव, भुईमुगाच्या शेंगासुद्धा आपल्याकडे ₹20 पाव आहेत. आणि बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या ₹20 अर्धा, 30ला किलो, 15ला अर्धा, जसा माल येतो आहे. म्हणजे आपण ज्या आपल्याकडे ज्या भावात माल येतो आहे त्या भावात आपण काढतो आहे, कारण की आपल्याला जास्तीत जास्त माल विकायचा आहे. त्यामुळे आपण पण जास्तीत जास्त कमी प्राईजमध्ये सुद्धा आपल्याला जसं भांडवल आपलं निघतं आहे, जसं आपल्याला मालामागे पैसा मिळतो आहे, आपण तसं आपल्या दुकानातील माल संपवण्याचा प्रयत्न करतो. नंतर तुम्ही पुढे बघा गिरायकाची गर्दी वगैरे, त्यामुळे तुम्हाला स्लो दिसत असेल. आणि मेन म्हणजे आता रक्षाबंधन होतं, तर रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी माझी मम्मी गेली तिच्या गावी म्हणजे पुण्याला, आणि त्यामुळे पूर्ण दुकान मी आणि माझ्या आमच्या बारक्या दादाने सांभाळलं, कारण की खूप जास्त गिऱ्हाईक आणि पूर्ण आतलं जे काही कस्टमर होतं तेवढं मी हँडल केलं. आणि फक्त त्याने मक्काचं वगैरे काय हँडल केलं, कारण की बाहेर एक जण असेल तर मग त्यामुळे नाही जमत आतमध्ये. आणि मम्मी असली की मसाला वगैरे देते, त्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं. पण मम्मी नसल्यामुळे माझी पण जास्त धावपळ झाली. पण काय नाही, मी ॲडजस्ट करते, पण मी नसल्यावर असं होत नाही. मी नसले ना ह्यांना जमत नाही दुकानावर माल वगैरे देईल. तुम्हाला वाटलं तर मी त्याचा पण सुद्धा कधीतरी व्हिडिओ दाखवेल. आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या चॅनलला. आणि मी पुढे म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या दुकानातील गर्दी. मग मी आता इथे पुढे कंटिन्यू करते, म्हणजे पुढे मी सॉन्ग वगैरे ॲड करते. आपल्या इथेच मी स्टॉप करते.